नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी किंवा पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते. पण कधी-कधी आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर मला पण कधी-कधी व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि ज्यावेळेस मला वेळ मिळत नाही, त्यावेळेस मी 10 ते 15 मिनिटं काढून कोणते व्यायाम करते, ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही पण जर समजा तुम्हाला वेळ मिळत नसेल, तर तुम्ही हे जे व्यायाम आहे 10-15 मिनिटं करा आणि नक्कीच तुमचं पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी तर कमी होईलच, पण वजन पण तुमचं खूप छान कमी होणार आहे. 2 महिने मी एक्सरसाइज केली नाही, त्यामुळे माझी पोटाची जी चरबी आहे ती वाढलेली होती. तुम्ही इथे पिंक टी शर्ट मध्ये बघू शकता. आणि ही जी पोटाची चरबी आहे, त्यानंतर आता मी जी डेली रुटीन एक्सरसाइज सुरू केलेली आहे, तर ती आता कमी झालेली आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. पोट आणि कमरेचा भाग, ओटीपोटाचा भाग पण कमी झालेला आहे, पण जो राहिलेला भाग आहे आता तो कमी करण्यासाठी मी एक्सरसाइज करते. तर त्या कमरेची जी साईज आहे ती अजून कमी करायची आहे, त्याच्यासाठी मी ही एक्सरसाइज रोज करते. आणि 40-40चे असे 80 वेळा असे 40-40चे 2 सेट करते. तर तुम्ही पण घरी नक्की करा. आणि बरेच वेळा काय होतं, आपल्याला काय घरातील कामं असतात किंवा कुठेतरी बाहेर जायचं असतं इमर्जन्सी एकदम, आणि आपल्याला आज व्यायाम स्किप करावा लागणार असं वाटतं. त्यावेळेस 10 ते 15 मिनिटं काढून आपण हे जे मेन व्यायाम आहे ते केले, तर नक्कीच आपला दिवसाचा जो खाडा आहे व्यायामाचा तो पण होत नाही आणि आपल्या कमरेची, पोटाची चरबी पण कमी होते. त्याच्यासाठी मला जर खूप घाई असली तर 10-15 मिनिटं मी ही एक्सरसाइज तर नक्कीच करते. वजन कमी करण्यासाठी रोज एक्सरसाइज केलीच पाहिजे. जर समजा आपण 1 दिवस एक्सरसाइज करणार आणि 5 दिवस आराम करणार, तर तसं होत नाही. वजन कमी करायचं असेल तर आपण रोज एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. आपल्याला वेळ मिळाला नाही तरी आपण 10-15 मिनिटं काढून आपण एक्सरसाइज केली पाहिजे. तर मांड्यांची, शीतच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी साईडला पाय काढायचा आहे आणि वरती घ्यायचा आहे कमरेच्या वरती. ही एक्सरसाइज नक्की करायची आहे. आणि एका पायाचे 20 वेळा, दुसऱ्या पायाचे 20 वेळा, म्हणजे असे 20 3 सेट करायचे आहेत. म्हणजे 60 वेळा ही एक्सरसाइज करायची आहे. आणि खरंच खूप छान इफेक्ट पडतो त्याचा. तर मला ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस मी ही एक्सरसाइज पण करते. तर तुम्ही पण तसं करा, म्हणजे तुमचं पोट, मांड्या, शीतच्या भागाची जी चरबी आहे ती कमी होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खूप घाई असते, त्यावेळेस सूर्यनमस्कार हे नक्की करायचे आहेत. आणि 20 सूर्यनमस्कार तरी पटकन होतात. तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये 20 सूर्यनमस्कार करू शकता. नाही किंवा 10 सूर्यनमस्कार केले तरी खूप आहे. मी शक्यतो 20 सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेस मला घाई असेल, एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसेल, त्यावेळेस मी पटकन 20 सूर्यनमस्कार करते. पण सुरुवातीला मी वॉर्मअप नक्की करते. तर सूर्यनमस्कार पण खूप फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर आपली पचनक्रिया सुधारवण्यासाठी, त्याच्यानंतर जर पोट, मांड्या, शीतच्या भागाची चरबी जी आहे, पूर्ण शरीराची चरबी कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतो. आणि मी ज्यावेळेस मला घाई असते, इतर एक्सरसाइज मी करू शकत नाही, त्यावेळेस मी सूर्यनमस्कार नक्की करते. तर तुम्हाला पण घरातील काम असेल किंवा कुठेतरी इमर्जन्सी जायचं असेल, तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं वेळ काढून सूर्यनमस्कार 10 ते 20 नक्की करा. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते तर कमी होईलच, पण इतर फॅट पण शरीरावरचं कमी होणार आहे.